शेतकऱ्यांसाठी 11 ऑगस्ट आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकांची प्रमाणापेक्षा जास्त वाढ। शेतकरी झाले त्रस्त। उंटअळी, पाने खाणारी अळी आणि किडींचा प्रादुर्भाव वाढला। शेतकऱ्यांनी मर रोगासाठी एकरी 4 किलो 200 लिटर पाण्यात ट्रेचिंग घ्यावी। नगदी पीक असलेल्या सोयाबीनला अळ्यांनी ग्रासले। फवारणी करूनही अळ्यांचा नायनाट होईना, त्यात खर्चही परवडेना। ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला। कृषी अधीक्षक निर्णय घेणार कधी? शेतकऱ्यांतून व्यक्त होतोय संताप। शेतकरी अपघात विम्याचे 45 प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित। मागेल त्याला विहीर योजना, अनुदानाची जोडी मात्र खालीच। कन्नड तालुक्यातील स्थिती बिकट। 30 जणांना मिळाले अनुदान, तर 748 शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा। लाडकी बहीणला महालक्ष्मी योजनेने प्रत्युत्तर देणार। निवडणुकीत आधी काँग्रेसची नवी रणनीती। नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल। शेतकरी शेतमजुरांसाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो। बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला। विधानसभेपूर्वी महायुतीला पडणार खिंडार। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज। उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप। विदर्भात 5 दिवस पावसाचा जोर कायम। सोयाबीन सोंगणीला 1.5 महिना बाकी। भाव ऐकून उरात भरली शेतकऱ्यांच्या धडकी। सोयाबीनचे बाजारभाव 4,200 दराने खरेदी। हंगामापूर्वीच शेतकरी झाले चिंताग्रस्त। कापसाचे उत्पादन घटणार, भरड धान्यांचे मात्र वाढणार। 16.36 लाख हेक्टरची घट। तेल बियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ। लाडकी बहीण योजनेचे पोर्टल झाले बंद। काहींना संदेश आला तर काहींचे अर्ज नामंजूर। लाडक्या बहिणींची वाढली धाकधूक। योजनेपासून वंचित राहण्याची झाली भीती। राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना। प्रति व्यक्तीला आता मिळणार 30,000 रुपये। आयुष्यमान कार्ड असेल तरच 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येणार। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोट्यवधी नागरिकांना दिलासा। राख्या बांधणाऱ्या बहिणींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। जनसन्मान यात्रेद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लाडक्या बहिणींना आश्वासन। वरुड पिंपरी येथे मका पिकावर अज्ञातांनी फवारली तणनाशक। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल। संतप्त शेतकऱ्यांनी अडवला बोरगाव अर्ज आळंद रस्ता। तासभर जाम। चोरी केलेल्या जनावरांचा वडोदा बाजार पोलिसांकडून तपास लागत नसल्याने निषेध। यंदा गणेश मूर्ती सरासरी 20% महाग। वेद गणेश उत्सवाचे कच्चा माल रंगांच्या किमती वाढल्यानं परिणाम। धनगरांना एसटी मधून आरक्षण द्या, अन्यथा संभाजीनगरला जगातील सर्वात मोठे उपोषण करणार। सकल धनगर समाजाचा पुण्यातील अधिवेशनात इशारा।